आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून हिंजवडीमध्ये पाहणी दौऱ्यावेळी पहाटेच अधिकाऱ्यांची शाळा, कोणालाही मध्ये येऊ देऊ नका, कोणीही आडवा येऊ देऊ नका, अजित पवार मध्ये आला तरी 353 टाका, अधिकाऱ्यांना अजित पवारांचा सल्ला। राज्यामध्ये आज नागपूर, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, सातारा, नाशिक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। लाडकी बहीण योजनेवर लाडक्या भावांकडून डल्ला, 14,298 पुरुषांना लाडकी बहिणीचा लाभ, सूत्रांची माहिती। योजनेच्या लाभार्थींच्या छाननीमध्ये प्रकार उघड, योजनेवर डल्ला मारणाऱ्या पुरुषांचा शोध सुरू। सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यानंतर कुठलेही शासकीय पद स्वीकारणार नाही, भूषण गवई यांचं मोठं विधान। जास्तीत जास्त वेळ दारापूर, अमरावती आणि नागपूरमध्ये घालवणार, गवईंची प्रतिक्रिया। स्मार्ट वीज मीटर विरोधात विदर्भ वीज ग्राहक संघटनेची नागपूर खंडपीठामध्ये याचिका, राज्य सरकारला इलेक्ट्रिक स्मार्ट वीज मीटरवर उत्तर देण्याची शेवटची संधी, हायकोर्टाची तंबी। महाराष्ट्रामध्ये पीएम किसान लाभार्थी संख्येमध्ये चौपट वाढ, पीएम किसानचा 20वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार, आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 37,000 कोटी जमा। केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेमध्ये सदस्य संख्या 8 कोटींच्याही पुढे, पीएफआरडीएची माहिती, केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेला 10 वर्ष पूर्ण। इंटेल 25,000 कर्मचाऱ्यांना काढणार असल्याची माहिती, कंपनीचा आकार गरजेपेक्षा मोठा झाल्यानं कपात, इंटेल कंपनीला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय। अल्ट उल्लूसह 25 ओटीटींवर बंदी, केंद्र सरकारचे आदेश, वेब मालिकांमध्ये विभत्स आणि अश्लील दृश्य असल्यामुळे कारवाई।